नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या तारखेमध्ये आरोग्यसेवकचा पेपर झालेला आहे. तर फर्स्ट शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले होते, कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे, याचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. सर्व विषय ज्यामध्ये तांत्रिक, जी.के., मराठी आणि गणित व बुद्धिमत्तामध्ये कशा प्रकारचे प्रश्न कोणत्या टॉपिकवर भर देऊन विचारण्यात आलेले आहेत याची माहिती येथे आपण घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर पहा, तांत्रिकमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर गुरुत्वाकर्षण यावरती 2 ते 3 प्रश्न होते. यासोबत पहा, घटकांचे नियतकालिक वर्गीकरण या घटकावरती 2 ते 3 प्रश्न होते. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे यावरती 3 ते 4 प्रश्न होते. विद्युत प्रवाहाचा प्रभाव यावरती 1 ते 2 प्रश्न होता. त्यानंतर उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन यावरती 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा, कार्बनिक संयुगे या घटकावरती 3 ते 4 प्रश्न होते. अवकाश मोहीम यावरती 1 ते 2 प्रश्न होते. लेन्सवरती 1 ते 2 प्रश्न होते. आनुवंशिकता आणि उत्क्रांतीवरती 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जीवन प्रक्रिया, पर्यावरण व्यवस्थापन आणि प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरती 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतर पहा, सूक्ष्म जीवशास्त्राचा परिचय, सेल्युलर जीवशास्त्र यावरती 3 ते 4 प्रश्न होते. आपत्ती व्यवस्थापन या घटकावरती 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. अशा पद्धतीने तांत्रिक संबंधातील प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर मित्रांनो, जे काही एक्झॅक्ट प्रश्न आहेत ते तुम्हाला ॲज इट इज टेलिग्राम ग्रुपवरती आपण वेळोवेळी प्रोव्हाइड करणार आहोत. तर टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर पहा, सामान्य आणि जी.के.मध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते. तर इतिहासात पाहिलं तर आधुनिक भारताचा इतिहासावरती 1 ते 2 प्रश्न होते. यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल यावरती 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर 1 ते 2 प्रश्न होते. यानंतर पहा, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासन यांची रचना, संघटना आणि कार्य या घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, जे की आपण आपल्या विविध टेस्टच्या माध्यमातून डिटेलरित्या ॲनालिसिस केलेले होतं. त्यानंतर पहा, महाराष्ट्रातील समाज सुधारक यावरती 1 ते 2 प्रश्न. चालू घडामोडीवरती 2 ते 3 प्रश्न आहेत. मित्रांनो, एक्झॅक्ट प्रश्न आपण टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करूयात. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, भारताच्या शेजारी राष्ट्रांशी जे काही संबंध आहेत यावरती 1 ते 2 प्रश्न होते. कृषी आणि ग्रामीण विकास प्रक्रिया या संदर्भातील प्रश्न परीक्षेत होते. त्यानंतर संबंधित जिल्ह्यांचा भूगोल, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला आहे त्या जिल्ह्याच्या संदर्भातील भूगोल, सामाजिक इतिहास आणि हवामान या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे, लक्षात असू द्या. यानंतर पहा, गणित आणि बौद्धिक चाचणी यावरती कशा प्रकारचे प्रश्न होते. यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. यामध्ये पहा, अक्षरमालावरती 2 ते 3 प्रश्न, संख्यामालावरती 2 ते 3, कॅलेंडरवरती 2 ते 3, यासोबत वेळ, घड्याळ आणि समीकरणे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. त्यानंतर क्रम यावरती प्रश्न होते 1 ते 2. तर्क आणि अनुमान आणि नातेसंबंध अशा प्रकारच्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा, मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण यावरती प्रश्न होते. म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्यांचा उपयोग अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मराठीमध्ये उत्तरावरती प्रश्न आले आहेत आणि इंग्रजीमध्ये पॅराग्राफसुद्धा आलेले आहेत. यानंतर पहा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि अचूक शब्द अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत, जे की हमखास IBPS मार्फत विचारण्यात येत असतात. यानंतर पहा, वाक्प्रचार, गाळलेल्या जागा भरा, विरामचिन्ह, वाक्यरचना आणि उतारा, जे की आपण पाहिलेलं आहे पूर्वीसुद्धा. यानंतर पहा, इंग्लिशमध्ये जनरल वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतर इडम्स आणि फ्रेजेस यांचे मीनिंग आणि युजेस यावरती प्रश्न होता. कॉम्प्रिहेन्शन, अल्फाबेटिकल ऑर्डर यावरती 1 ते 2 प्रश्न, पॅसेजेसवरती प्रश्न आलेले आहेत. फिल इन द ब्लँक्सवरती 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. व्हॉईस, जे की ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस या स्वरूपाचे प्रश्न होते. आणि क्वेश्चन टॅगवरती 2 ते 3 आणि आर्टिकल्सवरती 2 ते 3 अशा प्रकारचे प्रश्न इंग्रजीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचं बेसिक स्वरूप हे आजच्या फर्स्ट शिफ्टमध्ये पेपरचं होतं. इथून पुढे जे काही प्रश्न येतील, जे काही आपण वेगवेगळ्या सोर्सेसमार्फत
पेपर्स आपल्याला मिळतील ते आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यावरती जास्तीत जास्त भर द्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत याचा नक्कीच फायदा होईल. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया मित्रांनो अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.